मामाच्या गावी शिक्षणासाठी आलेल्या भाच्याकडून ती वासनाधीन मामी 6 महिन्यापासून सतत शारीरिक संबंध ठेवत होती. भाचा हा गुपचाप अत्याचार सहन करत होता, पण मामीचं अति प्रमाणात झाल्यानं त्या भाच्यानं जे केलं ते ऐकून अंगाला नक्कीच काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही धक्कादायक घटना कोंबेवाडी तालुका कोल्हास येथे घडलेली आहे. स्वप्नील बनसाळे वय 18 याला शिक्षणासाठी पालकांनी मामा असलेल्या रवी विसरे यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले होते. मामा रवी विसरे हे ट्रक चालक आहे. 15 दिवसातून एकदा घरी येतात. बायकोला पुढाकार व्हावा यासाठी रवी यांनी स्वप्नील या भाच्याला आपल्या जवळ ठेवलेलं होतं. पण मामाला काय कल्पना आपल्या गैरहजेरीत आपली बायको भाच्यासोबत असं कृत्य करेल. कल्पना विसरे ही 32 वर्षीय महिला स्वप्नील कडून 6 महिन्यापासून आपली शारीरिक गरज भागवत होती. स्वप्नील हा 6 महिन्यापासून मामीचा अत्याचार सहन करत होता, पण मामीच्या अश्लील हरकती अति प्रमाणात झाल्याने स्वप्नीलने थेट आपल्या मामा रवी यांना याबद्दल सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून रवी यांना धक्काच बसला. आपली बायको आपल्या पाठीमागे असं काही करते ही गोष्ट रवीसाठी कदापि सहन होणारी नव्हती. रागाच्या भरात त्याने त्याच दिवशी 4 फेब्रुवारी रोजी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा सकाळी रवी हे लटकलेल्या अवस्थेत आढळले तेव्हा लोकांचा जमाव एकत्र झाला. गळफास घेण्याचं कारण देखील कुणाला माहित नव्हतं. खुद्द त्यांची पत्नी आरोपी कल्पना हिला सुद्धा हे सर्व घडलं कशामुळे हे माहित नव्हतं. जेव्हा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि हत्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मुलगा स्वप्नीलने वडील रमेश यांना सोबत घेत पोलिसांना याबद्दल सविस्तर सांगितले. मामी कल्पना ही माझ्यासोबत मागील 6 महिन्यापासून संबंध ठेवत होती. मामा 15 दिवसात एकदा घरी येत होता. मामीने एकदा मला नवीन कपडे खरेदी करून दिले होते. त्याच दिवशी तिने मला बळजबरीने संबंध करायला लावले. तिथून पुढे ती सतत मला टॉर्चर करून शरीर संबंध करायला लावायची. नाहीतर मी तुझ्याबद्दल सर्वांना सांगेन. भीतीपोटी स्वप्नीला मामीची मागणी पूर्ण करायचा, पण नंतर मामीचे अश्लील चाळे वाढतच चालले. ती दर 3-4 दिवसाला भाच्याकडून आपली यौन इच्छा पूर्ण करून घ्यायची. स्वप्नीलने हृदयावर दगड ठेवून 4 फेब्रुवारी रोजी मामा रवी विसरे याला सर्व हकीकत सांगितली. याच कारणानं रवी यांनी जे टोकाचं पाऊल उचललं हे स्पष्ट झाल्यानंतर अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्याबाबत कल्पना हिला अटक करण्यात आली. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. नवरा 15 दिवस घरी येत नाही ही संधी साधून कल्पना ही स्वप्नील कडून आपली गरज पूर्ण करायची. पण कल्पनाच्या याच वाईट हरकतीने नवऱ्यानं आपला जीव दिला आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी देखील मारून घेतली. अशा विचित्र व धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा.